जैसलमेरचं वाळवंट जगातील सर्वात मोठ्या वाळवंटापैकी एक, राजस्थानच्या पश्चिम भागात विस्तीर्णपणे पसरलेलं. या भागात पाणी सोडा पण झाडंही दूर दूरपर्यंत दिसत नाही. अशा या जैसलमेरमधला 28 डिसेंबरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये गरम पाण्याच्या लाटा वाळवंटात उसळताना पाहायला मिळताय. जैसलमेरमधला पाण्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चा सुरू झाल्या त्या वाळवंटात एवढं पाणी कुठून आलं याच्या. जिथं दूर दूरपर्यंत झाडं दिसत नाही तिथं पाण्याच्या लाटा कशा उसळल्या. काही लोकांनी तर समाज माध्यमांवर त्या पाण्याच्या लाटा नसून पेट्रोल डिझेल असल्याच्या अफवा पसरवल्या, तर काही लोकांनी वाळवंटात लुप्त झालेली सरस्वती नदी प्रकट झाल्याचं म्हटलं. पण या सगळ्या प्रकरणामुळे जैसलमेरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मात्र चांगलंच सक्रिय व्हावं लागलं. पण जैसलमेरमध्ये 28 डिसेंबरला म्हणजे शनिवारी घडलेल्या या व्हिडिओचं नेमकं सत्य काय? जैसलमेरमध्ये ज्या लाटा दिसत आहेत त्या नेमका कशाच्या आहेत पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर सुरुवात करूया नेमकं काय घडलं यापासून. जैसलमेरच्या मोहनगड इथल्या कालवा परिसरात 28 डिसेंबरला बोरवेलसाठी ड्रिलिंगचं काम सुरू होतं. मोहनगडमधल्या विक्रमसिंग या शेतकऱ्याने आपल्या शेतात बोरवेल घेण्यासाठी हे ड्रिलिंग सुरू केलं होतं. ड्रिलिंगच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर जवळपास 850 फुटापर्यंत पाण्याची कसलीही हालचाल नव्हती. पण ड्रिलिंग मशीन जशी 850 फुटावर गेली तशी जमीन हादरू लागली आणि पाणी प्रचंड वेगाने जमिनीच्या वर आलं. पाणी ज्या तऱ्हेनं वर येत होतं ते पाहून सगळेच पहिल्यांदा आश्चर्यचकित झाल्याचं बोललं जातंय. पण पाणी ज्यावेळेस अतितीव्र वेगाने येऊन वर जमिनीवर साठू लागलं तेव्हा सगळे ड्रिलिंगच्या जागेपासून दूर झाले. मोहनगडमधल्या पाण्याचा हा वेग इतका तीव्र होता की बोरवेलची मशीन सुद्धा तिथून सोडून निघून जावं लागलं असं बोललं जातंय. विक्रमसिंह ज्यांच्या शेतात हे बोरवेल घेतलं जात होतं त्यांनी माध्यमांना सांगितल्यानुसार त्यांनी बोरवेल घेण्यासाठी सुरुवात केली. जसं ड्रिलिंग 735 फुटावर गेलं तसा मोठा आवाज झाला. त्यानंतर पाणी उसळून बाहेर आलं. पाणी जसं मोठ्या प्रमाणात बाहेर पडायला सुरुवात झाली तसं ड्रिलिंगच्या ठिकाणी मोठा खड्डा पडला. आम्ही प्रसंगावधान दाखवत खड्ड्याच्या बाहेर पडलो आणि आमचा जीव वाचवला. यामध्ये बोरवेलची मशीन सुद्धा पाण्यात गेली. विक्रमसिंह यांनी माध्यमांना सांगितल्यानुसार या पाण्यामुळे त्यांची 32 बिघा जमिनीवर असलेलं सगळं पीक पाण्यामध्ये वाहून गेलंय. विक्रमसिंह यांच्या शेतात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी लागल्याचं कळल्यावर लगेच तिथं सरकारी अधिकारी पोहोचल्याचं बोललं जातंय. मोहनगडचे नायब तहसीलदार ललित चारण यांनी माध्यमांना सांगितलं की शनिवारी 28 डिसेंबरला सुरू झालेली ही गळती रविवारी रात्री 10च्या सुमारास आपोआप बंद झाली. मात्र तज्ज्ञांच्या मते ती पुन्हा कधीही सुरू होऊ शकते. अशा वेळी यामधून विषारी वायूसारखे हानिकारक घटकही बाहेर पडू शकतात. ONGCच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली असून त्यांनी यामधून बाहेर पडणारे वायू विषारी किंवा ज्वलनशील नसल्याची माहिती दिली आहे. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून या भागात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत अशी माहितीही ललित चारण यांनी दिली आहे. पण मोहनगडचे तहसीलदार पारस राठोड यांनी माध्यमांना सांगितल्यानुसार ज्या एकगती प्रवाहाने पाणी वर येत होतं ते पाहून अधिकाऱ्यांना इथं तेल असल्याचा पहिल्यांदा संशय आला. स्थानिक अधिकाऱ्यांनी हे सगळं पाहून लागलीच जैसलमेरचे जिल्हाधिकारी प्रतापसिंह नाथावत यांना ही माहिती सांगितली. आता ONGCच्या अधिकाऱ्यांनी मोहनगडमधील पाण्याचे सॅम्पल तपासणीसाठी नेले आहेत. त्यातून काय निष्पन्न होतंय ते पाहावं लागणार आहे. पण तहसीलदार पारस राठोड यांनी सांगितल्यानुसार बोरवेलमधून निघालेलं पाणी आणि वाळू पाहता इथं खनिज किंवा इतर इंधन असण्याची शक्यता जास्त आहे. आता ONGCचे अधिकारी यावर काय निष्कर्ष काढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार जैसलमेरमध्ये तेल किंवा इंधन सापडणं नवीन नाहीये. दुसरीकडे अधिकाऱ्यांनी जमिनीखाली सरस्वती असल्याचं अजून तरी अमान्य केलंय. पण इथं सरस्वती नदी असण्याच्या शंका का घेतल्या जातात याचं कारण म्हणजे कधी काळी जैसलमेरच्या वाळवंटाच्या ठिकाणी सरस्वती नदीचा प्रवाह होता. पण काळाच्या ओघात ही नदी लुप्त झाली आणि तिथं फक्त वाळू शिल्लक राहिल्याचं सांगितलं जातं. या वाळूच्या खालच्या स्तरावर जैसलमेरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवलेलं असतं. मोहनगडमध्ये बाहेर निघालेल्या या पाण्याचा स्वाद खारट असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची तपासणी अजून होत आहे. पण या पाण्याचा उपयोग शेतीसाठी होऊ शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. थोडक्यात सांगायचं तर मोहनगडमध्ये फक्त पाणीच लागलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. तेल लागल्याचे निष्कर्ष अजूनही निघायचे आहेत. आता भूजल विभागाचं या सगळ्या प्रकरणावर काय म्हणणं आहे ते बघूयात. सोशल मीडियावर हा जैसलमेरमधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हे सरस्वती नदीचं पाणी असल्याचा दावा केला. तसंच या घटनेला गरुड पुराणाशीही जोडण्याचा प्रयत्न झाला.
पण भूगर्भशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा आर्टिशियन वेलचा प्रकार असू शकतो. आता आर्टिशियन वेल म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला भूगर्भशास्त्राची थोडी माहिती घ्यावी लागेल. जमिनीखाली खडकाचे वेगवेगळे थर असतात, ज्यात सर्वात वरती असतो पाण्याचा झरा, ज्याला वॉटर टेबल असंही म्हटलं जातं. या वॉटर टेबल थराखाली अनकन्फाईड ॲक्विफायरचा थर असतो. आता अनकन्फाईड ॲक्विफायर म्हणजे काय, तर जमिनीखाली असणारा पाण्याचा थर. पावसाचं पाणी जमिनीत मुरून अनकन्फाईड ॲक्विफायरमध्ये साचलेलं असतं. अनकन्फाईड ॲक्विफायरच्या थरात असणारी पाण्याची पातळी कमी जास्त होत असते. या खाली खडकाचा मोठा एक थर असतो, ज्याला अप्पर कन्फायनिंग बेड असं म्हटलं जातं. या अप्पर कन्फायनिंग बेडच्या खाली कन्फाईड ॲक्विफायरचा थर असतो. या कन्फाईड ॲक्विफायर लेअरच्या वरती आणि खाली खडकाचा थर असल्यामुळे कन्फाईड ॲक्विफायरमध्ये असलेलं पाणी जास्त प्रेशरमध्ये असतं. जैसलमेरमध्ये बोरवेल दरम्यान जे पाण्याचे फवारे आले, त्यामागे कन्फाईड ॲक्विफायरच्या लेअरपर्यंत बोरवेल खोदलं गेलं. त्यामुळेच जमिनीखाली कन्फाईड ॲक्विफायर या लेअरमधलं पाणी जास्त प्रेशरने बाहेर आलं, असं तज्ज्ञांचं मत आहे. या प्रकारालाच आर्टिशियन वेल असं म्हटलं जातं. थोडक्यात सांगायचं तर कन्फाईड ॲक्विफायर याच्यावर दाब पडला आणि पाण्याचे फवारे बाहेर पडल्याचं सांगण्यात येतंय. पण ONGCच्या अधिकाऱ्यांचा अहवाल अजूनही यायचा आहे. त्यामुळे पाण्यात तेल आहे की आणखीन काही खनिजं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.